समाचार अब तक, सत्य का साहस। युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषद नागपूर परिसरात केंद्र सरकारच्या योजनांच्या होर्डिंगवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं होतं। त्यांचा निषेध म्हणून 5 फेब्रुवारी रोजी भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते। राहुल गांधी, सुनील केदार, कुणाल राऊत यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे मुर्दाबादचे नारे लावले जात आहेत। युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळला। ज्या सावरकरांनी आपलं सर्व परिवार देशासाठी बलिदान केलं आणि आता जिल्हा परिषदेत देशाचा गौरव वाढविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। हा देशाचा अपमान आहे। कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे, मात्र त्यांची मानसिक संतुलन तपासून बघावं आणि योग्य नसेल तर त्याला पागलखान्यात पाठवण्यात यावं अशी भाजपची मागणी आहे। जिल्हा परिषदेच्या गेट समोरील मुख्य रस्त्यावर आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडी पश्चिम नागपूरचे अध्यक्ष नरेश बर्डे यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले आहे। ऐकूया ते काय बोलले। आज भारतीय जनता पार्टीतर्फे रविनगर चौकामध्ये जिल्हा परिषद ऑफिससमोर एका महाराष्ट्र प्रदेशच्या एका आमदाराच्या मुलांनी एक असा घृणास्पद घटना त्या ठिकाणी केली आणि आमचे लाडके पंतप्रधान आणि या देशाचं भवितव्य अशा एका याच्यावरती त्यांनी एक त्या फोटोला काळी भाजली। हे संविधानिक दृष्टिकोनातून एकदम वाईट आहे आणि आम्ही आज त्या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पोहोचलो आणि त्या माणसावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही तिथे केलेली आहे। आणि पुन्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या योजना राबवल्या आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे त्या विरोधात सुद्धा आम्ही ते भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळेजणांनी तिथे विरोध दर्शवलेला आहे आणि भविष्यात त्या भ्रष्टाचाराला पुढे काढण्यासाठी हे सरकार पूर्ण आमच्या पाठीशी राहील अशी आम्हाला आशा आहे। समाचार अब तक साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल तुमसरे सह दुर्गेश कोर्ती सह रिंकू पांतावणे, नागपूर।